जळगावच्या यावल वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चोपडा तालुक्यामधील सातपुडा पर्वतामध्ये वनजमिनीवरती अतिक्रमण केले जात आहे। या अतिक्रमणाकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची माहिती मिळते। येथील वनजमिनींवरती अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने वनविभागाने लावलेल्या सागवान जातीच्या 70 ते 80 झाडांची कत्तल करून जमीन साफ केल्याचा धक्कादायक प्रकार आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी उघडकीस आणलाय। पाहुयात त्यांनी थेट सातपुडा पर्वतामध्ये घटनास्थळी जाऊन घेतलेला हा आढावा। चोपडा रेंजच्या लासूर रोडमध्ये वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या हा सातपुडा पर्वत। या सातपुडा पर्वताच्या जो घाट आहे, लासूर 1700 रस्त्यावर जो घाट लागतो, त्या घाटाच्या पूर्व दिशेला कक्ष क्रमांक 284 मध्ये काही समाजकंटकांनी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने जोड लहान मोठे जेही वृक्ष आहेत ते पूर्णपणे सागवान वृक्ष आहेत। या सागवान वृक्षाची त्यांनी निर्दयीपणे अवैधरित्या तोड केल्यामुळे आपण पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे जंगलाचा ऱ्हास होण्याचा मार्ग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट दिसतो आहे। काही समाजकंटक आपला हेतू पूर्ण करण्यासाठी त्याच्या मुळात एक वृक्ष लागवड करत नाही, पण जे शासनाने जे वृक्ष लागवड केलेली आहे, शासनाने जो लाखो रुपये कोटी रुपये खर्च केलेला आहे तो कुठेतरी पाण्यात जातो की काय, असं सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न उभा राहत आहे। खरं जर पाहायला गेलं तर ही जबाबदारी वनपालांची आहे, वनरक्षकांची आहे, वन मजुरांची आहे। कारण की त्यांच्या ड्युट्या या विभागात किंवा या जंगलात लावलेल्या असतात। मग हे महाशय ड्युट्या न करता ऑफिसमध्ये बसून किंवा एकांतपणे कुठेतरी बसून हे ड्युट्याच निभावत असतात का? हा सुद्धा प्रश्न मुद्द्याच्या या निमित्ताने उपस्थित राहत आहे। खरं जर पाहायला गेलं तर ही जबाबदारी त्यांची असून जे समाजकंटक असतील, जे अतिक्रमण काढण्याच्या उद्देशाने जे जंगलात फिरत असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करणं हे फार गरजेचे आहे। वास्तविक पाहायला जर गेलं, वनपालांनी वनरक्षकांना लावून यांची पूर्ण चौकशी करून जे समाजकंटक असतील त्यांच्या धाग्यादोऱ्यापर्यंत मुळापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी यांचीच आहे। नाहीतर ये रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणेच असं जर चालत राहिलं तर भविष्यात सातपुड्याच्या जंगलात टेकड्याशिवाय तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही, ही मात्र गोष्ट नक्की। यासाठी संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं अत्यंत गरजेचे आहे। कारण की आपण पाहू शकतो की कक्ष क्रमांक 284 मध्ये जोड लहान मोठ्या 80 ते 90 झाडांच्या त्यांनी कुऱ्हाडीच्या साह्याने वृक्षतोड केलेली आहे। ही जबाबदारी झटकून चालणार नाही, असं या एकंदरीत चित्र या निमित्ताने पाहावयास मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा।